नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉप दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण या सर्व गोष्टी बघणार आहोत आणि त्यानंतरच आपण वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर चला तर मग पाहूया वॉर्मिंग अप यामध्ये चिटचॅट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन, डू यू लाईक टू लिसन टू म्युझिक ऑर सॉंग्स? तुम्हाला गाणी किंवा संगीत ऐकायला आवडते का? आन्सर इज येस, आय लाईक टू लिसन टू म्युझिक व्हेरी मच. सेकंड, व्हॉट टाईप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग? तर तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी गाता? तर आन्सर इज आय सिंग सॉंग्स ऑफ मराठी अँड हिंदी बॉलिवूड मूवी सॉंग्स. आता या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाची वेगळी असणार आहेत, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळी असणार आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही जर उत्तर लिहिलं तरीही चालेल. थर्ड क्वेश्चन, हू इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा आवडता गायक किंवा गायिका कोण आहेत? तर माय फेवरेट सिंगर इज सोनू निगम. तर हे उत्तर देखील सर्वांचं त्यांच्या आवडीनुसार येऊ शकतं. फोर्थ क्वेश्चन, वेन डू यू सिंग? म्हणजे तुम्ही केव्हा गाता? आन्सर इज वेन एव्हर आय एम फ्री अँड अलोन दॅट टाईम आय सिंग. फिफ्थ क्वेश्चन, डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? म्हणजे तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या गाण्याचा प्रयत्न करत आहात का किंवा रियाज करत आहात का? तर आन्सर इज नो, आय डू नॉट प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु. सिक्स्थ क्वेश्चन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? तर या दोन्हीमधला फरक सांगायचा आहे. क्लासिकल म्युझिक पाहूया. बेस्ड ऑन डिसिप्लिन, रागा, स्ट्रिक्ट रूल्स ऑफ रिदम अँड पॅटर्न्स. नेक्स्ट आहे फोक म्युझिक. कम्स फ्रॉम द हार्ट, इट इज द म्युझिक ऑफ ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल ऑफ द रिजन. त्यानंतर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन पाहूया. यामध्ये फर्स्ट आहे, डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड राईट डाऊन द नेम ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज यूज्ड इन वेस्टर्न म्युझिक. म्हणजे आपल्याला 5 ते 6 भारतीय व पाश्चात्य वाद्यांची नावं सांगायची आहेत. तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इंडियन पाहूया. तबला, सारंगी, फ्लुएट, मृदंगम आणि हार्मोनियम. त्यानंतर आहे वेस्टर्न, ड्रम, व्हायोलिन, गिटार, पियानो अँड हार्प. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, अ राग और रागा इज अ म्युझिक पीस इन इंडियन क्लासिकल म्युझिक विच इज sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes. From any singer or musician or the internet, write down the names of any 5 ragas and on what occasion they are best sung. म्हणजे एखाद्या गायक किंवा संगीतकाराकडून किंवा इंटरनेटवरून ही माहिती तुम्ही मिळवू शकता. कोणत्याही 5 रागांची नावे मिळवायची आहेत आणि ते केव्हा गायले जातात ते सुद्धा लिहायचं आहे. फर्स्ट आहे राग मालकंस. कधी गायलं जातं? लेट नाईटला. सेकंड, राग मारवा. तर हा गायला जातो इव्हिनिंगला. थर्ड, राग पूर्वी. तर हा गायला जातो आफ्टरनूनला. फोर्थ, राग कल्याण. हा नाईटला गायला जातो. आणि फिफ्थ, राग भैरवी. हा मॉर्निंगला गायला जातो. आता आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. तर आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, हू इज द म्युझिशियन? हा म्युझिशियन कोण होता? तानसेन इज द म्युझिशियन. सेकंड, हाऊ डज एम्परर अकबर प्रेज तानसेन? या अकबर बादशहाने तानसेनची स्तुती कशी केली? Answer is, Emperor Akbar looked up and said it was indeed wonderful and superb, and he further said that he had the wonderful voice in the world. Thus he praised Tansen. Third question, how was Akbar different from other ruler of that time?
म्हणजे त्यावेळचे जे इतर राज्य होते, राज्यकर्ते होते, तर त्यांच्यापेक्षा अकबर हा कसा वेगळा होता ते सांगायचं आहे. आन्सर इज तानसेन टोल्ड Akbar that his guru Sant Haridas would not come even if the emperor himself had summoned him. This reply would have enraged any other emperor, but instead of getting angry, Akbar told him that he would go to him himself. If he would take him to him, he shows the humility and humbleness of Akbar. Thus, he was different than other ruler in his attitude. Fourth question, who was the musician that Tansen was talking about? तानसेन कोणत्या संगीतकाराबद्दल बोलत होता? तानसेन was talking about his guru संत हरिदास. फिफ्थ क्वेश्चन, why did तानसेन make deliberate mistake? म्हणजे तानसेनने जाणून बुजून चूक का केली? Answer is Tansen made deliberate mistake because when they reached him, his guru was not ready to sing. Talim tried to sing and made mistake so that they could hear his guru singing. Sixth question, what is the music that spread across the forest compared to? म्हणजे संपूर्ण जंगलात पसरलेल्या संगीताची कशाशी तुलना केली आहे? आन्सर इज द म्युझिक दॅट स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट इज कम्पेअर्ड टू द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. Seventh question, what reason did Tansen give for his Guruji's outstanding music? तानसेनने त्याच्या गुरुजीच्या या अप्रतिम संगीतामागील कारण काय सांगितले? Answer is, according to Tansen, his Guruji's music and voice is outstanding because he sings for one who is master of even kings, that is God. So his music springs from the depth of his soul, free and unasked for. आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज, मार्जिन क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय यूजिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. आता या ठिकाणी काही वर्ड किंवा फ्रेजेस दिलेले आहेत, तर त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. फर्स्ट, वंडरफुल. यू डीड अ वंडरफुल जॉब. सेकंड, सुपर्ब. शी इज सुपर्ब डान्सर. थर्ड, व्हेरी वेल. My brother has been doing very well in her studies. Fourth, so beautiful and divine. All the creation of God are so beautiful and divine. Second question, from the story make a list of words related with music. तर म्युझिकशी रिलेटेड या पाठामध्ये जे काही शब्द आलेले आहेत ते लिहायचे आहेत. म्युझिशियन, राग, व्हॉइस, सिंग, उस्ताद, म्युझिक, तानपुरा, तानसेन, टीचर, संत हरिदास. तर हे काही शब्द आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, हू सेड टू हुम अँड व्हेन ऑर व्हाय. तर या ठिकाणी चार्ट दिलेला आहे तो पाहूया. फर्स्ट आहे, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. कोणी म्हटलेलं आहे? अकबर. कोणाला? तानसेनला. When Tansen said someone sings better than him. Second, I shall go as a humble lover of music. कोणी म्हटलेलं आहे? अकबर. कोणाला? तानसेनला. तर केव्हा म्हटलेलं आहे? When Tansen told Akbar that he would not come as emperor. थर्ड आहे, what has happened to you. कोणी म्हटलेलं आहे? संत हरिदास. कोणाला? तानसेनला. आणि केव्हा? When he made a deliberate mistake. फोर्थ नंबरचा आहे, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. कोणी म्हटलेलं आहे? तानसेन. कोणाला? अकबरला. केव्हा? व्हेन अकबर आस्क्ड हिम व्हाय ही कुडंट सिंग लाईक हिज गुरु. त्यानंतर आहे फोर्थ, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. ए कॉलम दिलेला आहे, बी कॉलम दिलेला आहे, तर याच्यात जोड्या लावायच्या आहेत. फर्स्ट, व्हॉट हॅज हॅपन टू यू, याचा आहे बी, इंट्रोगेटिव्ह. सेकंड, आय एम लॉंग पास्ट द एज ऑफ सिंगिंग, तर याचं येईल सी, स्टेटमेंट ऑर असरेटिव्ह. थर्ड आहे वंडरफुल, याचं येईल ए, एक्सक्लामेटरी.
फोर्थ, नो नॉट इवन देन, तर याचं येईल ई निगेटिव्ह. फिफ्थ, टेक मी टू हिम, याचं येईल डी इम्परेटिव्ह. फिफ्थ क्वेश्चन, मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्झास्परेटेड, तर या शब्दापासून आपल्याला जितके जास्तीत जास्त बनवता येईल तेवढे जास्त शब्द बनवायचे आहेत. तर डिअर, ट्री, सारी, रॅट, इयर, ईट, टी, पी, सी, स्पीड, ट्रॅप, सीट, सीड, डेट, डिअर, स्प्रेड, रीड, ट्रेड, तर हे काही शब्द आपल्याला या एका शब्दापासून बनवलेले सांगता येतील. त्यानंतर आहे सिक्स्थ क्वेश्चन, राईट ट्रू फॉर ट्रू, नॉट NT फॉर नॉट ट्रू अँड CNS फॉर कॅन नॉट से. तर फर्स्ट पाहूया, एम्परर अकबर ग्रेटली admired तानसेन्स म्युझिक बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट, तर याचं येईल काय, नॉट ट्रू, NT. सेकंड, अकबर वॉज अरोगेंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट्स टू ऑबे हिज कमांड्स, तर याचं येईल नॉट ट्रू. थर्ड आहे, गुरुजी रिकग्नाइज द किंग, तर याचं येईल CNS म्हणजे कॅन नॉट से. फोर्थ आहे, इन स्पाइट ऑफ बीइंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यू टू मेक डेलिबरेट मिस्टेक, तर हा पण प्रश्न देखील बघितलेला आहे, तर याचं उत्तर येईल ट्रू. फिफ्थ आहे, एनी एफर्ट डेडिकेटेड टू गॉड टर्न टू बी द बेस्ट, तर याचं देखील काय येईल, ट्रू. सेवन्थ क्वेश्चन, डिस्कस अँड राईट ब्रीफली, आता या ठिकाणी आपल्याला सविस्तर उत्तर लिहायचे आहेत. फर्स्ट, व्हॉट वूड हॅपन इफ द एम्परर अकबर वूड समन संत हरिदास, म्हणजे अकबर बादशहाने संत हरिदास यांना बोलावणे पाठवले असते तर काय झाले असते. इफ द एम्परर अकबर would summon Sant Haridas, he wouldn't have come to his court. The emperor would have been felt insulted, and even Tansen would have been hurt. And if he wouldn't have come to his court, the emperor would have given him punishment by bringing him in front of him by sending his men. He would not be able to listen to the music of Sant Haridas. Second question, what if you find a blind person singing songs melodiously for begging? म्हणजे एखादा आंधळा व्यक्ती सुरेल गाणी गात भीक मागत आहे, तर तशा वेळेस तुम्ही त्याला पाहिलं तर तुम्ही काय कराल. तर आन्सर पाहूया. इफ आय फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉंग्स मेलोडियसली फॉर बेगिंग, आय वुड आस्क हिम अबाउट हिज एज्युकेशनल क्वालिफिकेशन इन म्युझिक. इफ ही इज वेल क्वालिफाईड, आय विल टेक हिम टू माय स्कूल अँड आय विल रूल अथॉरिटीज टू डेप्यूट हिम ॲज म्युझिक टीचर सो दॅट वी वुड एन्जॉय his melodious voice and he would earn his bread and butter instead of begging. आता 8 नंबरचं पाहूया. स्टडी द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. आता सुरुवातीला आपण हे काय दिलेलं आहे ते समजून घेऊया. फर्स्ट, यामध्ये ए, ही वोर अ शर्ट मेड ऑफ कॉटन, तर मेड ऑफ कॉटनला अंडरलाईन केलेलं आहे. बी, ही वोर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन, आता या ठिकाणी देखील 2 ठिकाणी अंडरलाईन केलं आहे. सेकंड, ए, आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स, तर याला देखील अंडरलाईन आहे. बी, आर यू शुअर दॅट यू आर इनोसन्स, तर दॅट यू आर या फ्रेजला अंडरलाईन आहे. थर्ड, ए, दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर, या ठिकाणी देखील अंडरलाईन आहे. बी, दिस इज एक्झॅक्टली व्हाय ही हॅज फेल्ड. फोर्थ आहे यामध्ये ए, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम, त्यानंतर बी आहे ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही वेंट होम. आता या वाक्यांमध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अंडरलाईन दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. आता पुढे काय दिलं आहे ते पाहूया. You will notice that all underlined group of words is sentences marked A merely refer to a concept or expression. They do not contain a subject or a main or a principal verb such as group of words or unit of a sentences is called a phrase. Each of the underlined group of words is sentence marked. आता या ठिकाणी बी दिला आहे. Convey a thought or concept and have a subject and a principal or main verb.
तर खाली काय दिलं आहे, द युनिट ऑर पार्ट ऑफ अ सेंटेन्स इज कॉल्ड अ क्लॉज. आता या ठिकाणी फ्रेज आणि क्लॉज याची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर हे जे काही अंडरलाईन केलेले वर्ड आहेत, तर त्यामध्ये ए मध्ये काय दिले आहे, वाक्यात अधोरेखित केलेला भाग जो आहे हा संकल्पना किंवा अभिव्यक्तीचा उल्लेख करतो. त्यामध्ये कर्ता अथवा मुख्य क्रियापदाचाही समावेश नाही अशा शब्दांच्या एकत्रित गटाला किंवा त्या शब्दसमूहाला काय म्हणतात, फ्रेज असे म्हणतात. आणि बी मध्ये जे वाक्य आलेलं आहेत त्या वाक्यात अधोरेखित केलेला जो काही पार्ट आहे त्यामधून विचार किंवा संकल्पना व्यक्त होते, त्यामध्ये कर्ता आणि मुख्य क्रियापदाचाही समावेश आहे. तर वाक्यातील या भागाला काय म्हणतात, त्याला क्लॉज असे म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, तर त्यात फ्रेज आलेली आहे का क्लॉज आलेला आहे ते ओळखायचं आहे. से वेदर द अंडरलाईन आर फ्रेज और क्लॉज. फर्स्ट, द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. अंडरलाईन केलेला वर्ड काय सांगतो आपल्याला, फ्रेज. सेकंड, देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर. तर हा काय सांगतो, क्लॉज. थर्ड आहे, ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द लाईफ ऑफ अ हर्मिट. तर हा आहे क्लॉज. फोर, द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन. तर ही आहे फ्रेज. फिफ्थ, हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. तर ही पण आहे फ्रेज. आणि लास्ट आहे, ॲज दे वॉक बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स. तर हा आहे क्लॉज. आता हा क्लॉज आणि फ्रेज या ठिकाणी एवढ्या थोडक्या शब्दात सांगता येणार नाही, ह्याच्यासाठी सेपरेट लेक्चर घ्यावं लागेल. तर तुमची जर डिमांड असेल तर आपण त्याचं सेपरेट लेक्चर घेऊन ते तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्यात येईल. Ninth question, divide the class into two groups. Teacher divides the story into two parts. Each group should be allotted one part to be converted to a play or skit format. Combine the two parts such that the entire story is converted to a play. Also give a suitable title. Present the play in your class. आता या प्रश्नामध्ये लिहिण्याचा कुठलाही भाग नाही. या ठिकाणी आपल्याला स्किट सादर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला वर्गाचे 2 भाग करायचे आहेत आणि तुमचे शिक्षक देखील या स्टोरीचे 2 भाग करतील आणि ते तुम्हाला डिवाइड करून देतील. तर त्याप्रमाणे त्याचं नाटकात रूपांतर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे स्किट सादर करून योग्य शीर्षक देखील द्यायचं आहे. 10th question, search on internet the information about Tansen and any two great artists, musician with the help of the following points. म्हणजे जे आपल्याला खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, तर त्या पॉईंट्सच्या आधारे तानसेन व कोणत्याही 2 महान कलाकाराविषयी किंवा संगीतकाराविषयी इंटरनेटवरून माहिती शोधायची आहे. तर तानसेनचं तुम्हाला या पॉईंटमध्ये माहिती टाकता येईल. इतर 2 कलाकारांविषयी विचारलेलं आहे, ते आपण माहिती घेतलेली आहे. फर्स्ट आहे नेम, पंडित रविशंकर. प्लेस ऑफ बर्थ 7 एप्रिल 1920 वाराणसी. म्युझिक अँड आर्ट, नॉर्थ इंडियन क्लासिकल म्युझिक और इंडियन सितारिस्ट अँड कंपोजर. अवॉर्ड्स अँड ऑनर्स, भारतरत्न, ग्रामी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, पद्मविभूषण एक्सेट्रा. सेकंड आहे नेम, भीमसेन गुरुराज जोशी. प्लेस ऑफ बर्थ रोन, डिस्ट्रिक्ट गडग इन कर्नाटका. म्युझिक और आर्ट, हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक, डिवोशनल सॉन्ग. अवॉर्ड्स अँड ऑनर्स, पद्मश्री 1972, पद्मभूषण 1999, भारतरत्न 2009. 11 या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कलेक्ट एनी 5 स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल. राईट ऑर प्रेझेंट एनी वन ऑफ देम इन द क्लास. तर या ठिकाणी तुम्हाला अकबर बिरबलच्या 5 स्टोरी जमवायच्या आहेत आणि त्यापैकी कोणतीही एक वर्गामध्ये सादर करायची आहे. तर या ठिकाणी एक दिलेली आहे, द क्रोज इन द किंगडम. तर ती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. आता या ठिकाणी मी ही स्टोरी वाचत बसणार नाही. जर वाचायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करून किंवा पॉज करून तुम्ही ही स्टोरी पाहू शकता.
आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड आहेत. तर तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.